बौद्ध म्हणून आम्हाला काय झालं या देशात? जर मुस्लिमांना मुस्लिम म्हणून सर्व सोयी मिळतात, ऐसा ख्रिश्चनांना, पारसी लोकांना, जैन लोकांना सर्व सरकार त्यांचे पण आहे. बौद्धाचं कसं नाही, बौद्धांनी तो कधी घेतलाय. तर गेल्या 6-7 वर्षात हा खूप पार्ट आहे, हा दुर्लक्ष हा आमचं सर्व लक्ष सवलतीवर आहे, एससीच्या सवलती. आणि त्यामुळे काय झालं, तर हा जो भाग आहे, जर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बनवलेला तर बौद्ध म्हणून आम्हाला अधिकार मिळाले. धम्मदीक्षा झाल्यानंतर कार्यक्रम आठवला आणि काही पत्रकारांनी बाबासाहेबांनी म्हटलं की आता तुम्ही याला धम्मदीक्षा दिलेली आहे तर याचा अधिकारच काय? कारण हे एसटी महामंडळ तुम्ही आहे, बौद्ध झाला, याची ओळख उत्कृष्ट नाही, यांच्या अधिकाराचा काय होत. तर त्यामुळे बाबासाहेबांनी एक शब्द वापरला की आता ही शेड्यूल कास्ट राहणार नाही आणि बौद्धांचे अधिकार, बौद्धांचे अधिकार माझ्या पोटाच्या खिशात आहे. बाबासाहेब काय बोलले? बौद्धांचे अधिकार माझ्या पोटाच्या खिशात आहे. शेड्यूल कास्ट राहणार नाही धम्मदीक्षाचा, तर आम्ही आतापर्यंत शेड्यूल कास्ट पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचं काय झालं? ते अधिकार तर ते अधिकार बाबासाहेबांच्या पोटाच्या खिशात तसेच राहिले. आणि म्हणून आम्ही पहिला प्रयत्न केला की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध म्हणून जर अधिकार दिलेले आहेत तर ते काढण्याचा त्याला कोणते अधिकार काय? कारण गेल्या 60-70 वर्षामध्ये बौद्धाचा अरंभ कर्ममध्ये खंड येऊन पडलेला आहे, तो युटिलाइज केलाच नाही आपण. मग बौद्धांच्या ख्रिश्चनांच्या शाळा, मुस्लिमांचे मदरसे आहे, बौद्धांची शाळा, मग बौद्धांच्या शाळेचा पैसा गव्हर्नमेंटकडे पडले, कॉलेज असते, विकास महामंडळ असते, अंडरवर्स असेल विकास महामंडळ होते, महात्मा असा नाही, महात्मा फुलेंचे विकास महामंडळ होतं, बौद्धांचे विकास महामंडळ होत आहे. काय झालं? आम्ही दुर्लक्षित राहिलो, आम्ही स्वतः आपल्या अधिकारापासून वंचित राहिलो. आणि म्हणून लोकांमध्ये बौद्ध म्हणून एक जागृती निर्माण व्हावी की ते अधिकार आपले कोणते आहेत, ते कशा पद्धतीने मिळवायचे. आणि प्रचार करायची पद्धत आपली नाही. प्रचार करायला आधी निघालो 2014 पासून, सांगताना आपण कधीच जातो कारण आपली जी मेंटॅलिटी आहे ती एकदम फिट्ट बसलेली आहे का आपल्या सवलत, आपल्या सवलत. तर बौद्ध म्हणून स्वतःचे अधिकार आहेत, सवलती हा कोणीतरी देतो आपल्याला आणि अधिकार हे आपले स्वतःचे आहे. जर आपण सवलती मागितल्या तर कोणाकडे मागणार? ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना मागत. आम्ही आजपर्यंत सवलती मागत आहे आणि जर आम्ही बौद्ध बनलो तर बौद्धांची ठिकाणी मिळते, आम्ही सुद्धा देणार असं वाटतं. जर आमची शाळा असेल बौद्धांची, आम्ही स्वतः आमच्यासाठी स्वतः तरी देऊ शकतो, करणार नाही काही करणार नाही की आम्ही इतरांना देऊ. आलं तर लक्षात. तर सांगायचं तात्पर्य आहे की ते पुस्तक आम्ही प्रकाशित केलं आहे आणि 6 डिसेंबरला त्याचं लोकार्पण झालं. तर ते आम्ही आश्चर्य असतात आणि ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात ते फार प्रबळ असतात, तर का ज्याला मारसेना होता बुद्ध धर्मामध्ये. तर औरंगाबादहून हे पुस्तक 6 वाजता पोहोचायला पाहिजे होतं, सकाळी 6 वाजता. पण ती गाडी फेल पडली आणि काय झालं, ती गाडी ती संध्याकाळी 8 वाजता पोहोचली.
ते चैत्यभूमीला. पुस्तक काय आम्ही प्रकाशित केलं, विक्रीला काही केलंच नाही. आणि मग ते ठेवायचं कुठं तर इथं आणून ठेवले आपल्या इथं. ते एक आशीर्वाद हॉटेल आहे तिथं लिंगेश्वर म्हणून एक तिथं. तर ते घेण्यासाठी आम्ही आलो. मी स्वतः ती घ्यायची आणि तिकडे खाण्याला मी राहतो, खाण्याला घेऊन जाय. आणि म्हणून आपली सर्वांची ही भेट झाली. या भेटीचं औचित्य काय आहे? तर 8 वाजता मला ते घ्यायला जायचं होतं आणि न्यायचा मोठा प्रश्न. जर अडचण होती तर तिचा जो बॉक्स आहे, एक बॉक्स 50 ते 60 किलोचा आहे आणि 4 बॉक्स आहे. ती उचलायला पण पाहिजे आपल्याला आणि गाडी पण पाहिजे. तर मग तिथं आपले पुस्तकांनी थोडी व्यवस्था केली. आता आम्ही आमच्या मार्गाने निघाला. आलं लक्षात? तर बौद्धांचे अधिकार आणि त्याच्यामध्ये या टेम्पो वाला घेत. तर ठीक आहे.